नमस्कार मंडळींनो, तर आज आपण बघणार आहोत मस्त असा झणझणीत असा खरडा किंवा मग ठेचा कसा बनवायचा। अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण हा खरडा किंवा ठेचा बनवणार आहोत, मिक्सरचा वापर न करता। जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा महागातल्या महागात रेस्टॉरंटमध्ये जरी गेलात तरी अशा चवीचं जे आहे तर ते जेवण तुम्हाला मिळणार नाही। तर चला तर मग आज आपण एकदम असं पारंपरिक पद्धतीने दगडी खलबत्त्यामध्ये कुटून मस्त असा ठेचा बनवणार आहोत। चला तर मग छानशा अशा रेसिपीकडे वळूयात। इथे मी एक कुडी लसूण पूर्ण असा सोलून घेतलेला आहे, कारण ठेच्याला लसणाने छान अशी टेस्ट येते। सोबतच घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आणि ह्या आहेत फिक्क्या मिरच्या। जर तुम्हाला खूप जास्त तिखट चालत असेल तर एकच प्रकारच्या तिखट मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल, किंवा मग पूर्ण फिक्क्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। सोबतच घेतले कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे। तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात, म्हणजेच मिरच्या जोपर्यंत भाजल्या जातील तोपर्यंत शेंगदाणे जे आहे तर ते थोडे थंड होतील। तर कमी मंद गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे आहेत। तर आता शेंगदाणे जे आहेत तर ते छान असे मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड होऊ देऊ। त्यानंतर आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या। दोघी प्रकारच्या मिरच्या एकदम टाकल्या तरी सुद्धा चालेल, किंवा एक एक करून भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी जर तुमचे जे मिरच्यांचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही ह्या तव्यावर भाजू शकता। तव्यावरती भाजायला अगदी झटपट भाजल्या जातात, खूप जास्त वेळ लागत नाही। माझं मिरच्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी यांना लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित भाजल्या जातील। जवळपास मिरच्या भाजण्यासाठी कढईमध्ये 10 ते 15 मिनिटे लागतात। अगदी मंद गॅसवरती भाजायच्या म्हणजे व्यवस्थित छान अशा भाजल्या जातात। तर इथे मिरच्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत। त्यांना आपल्याला खूप जास्त असं काळसर किंवा मग जळू द्यायचं नाहीये। अगदी मंद गॅसवरती त्याला हलके चटके आले की मग आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। तर मिरच्या आपल्या जोपर्यंत थोड्या थंड होत आहेत तोपर्यंत मी इथे शेंगदाण्यांची साल काढून घेतली, आणि आता आपण शेंगदाणे थोडेसे कुटून घेऊ आणि शेंगदाण्यांसोबतच आपण लसूण सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊयात। जर तुम्ही मिक्सरमध्ये वगैरे करत असाल तर एकदम सगळं टाकलं तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी सगळ्यात आधी मी शेंगदाणे आणि जे लसूण आहे तर ते व्यवस्थित बारीक कुटून घेते। तर अशा प्रकारच्या खलबत्त्यामध्ये वगैरे कुटण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण त्याची जी चव आहे तर ती अगदी खूप छान अशी लागते। जर तुम्ही हाच मिक्सरमध्ये बनवला तर अगदी 5 मिनिटाच्या आत हा जो खरडा आहे किंवा मग ठेचा आहे तर तो लगेचच तयार होतो, पण याला कुटण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटे लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटं मला हे शेंगदाणे आणि लसूण कुटण्यासाठी वेळ लागला। तर इथे लसूण आणि शेंगदाणे जे होते तर ते व्यवस्थित छान असे बारीक कुटून झालेले आहेत। तर इथे मी काय केलं, खलबत्ता छोटा असल्यामुळे मिरच्या ज्या आहेत तर ते थोड्याशा कट करून घेतल्या, म्हणजेच लगेचच जे आहे तर मिरच्या बारीक होतील आणि व्यवस्थित बारीक होतील, म्हणजे त्याला खूप जास्त असं आपल्याला कुटायची गरज पडणार नाही। त्यासोबतच मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मीठ सुद्धा त्यामध्ये एकत्रच टाकून घेतलं। तर आता हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर, तुम्हाला ज्या प्रमाणात आवडते जाड बारीक त्याप्रमाणे तुम्ही जे आहे तर हे व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे। मध्यंतरी जे आहे तर दगडी खलबत्ता म्हणजेच पाटे वळवंटे किंवा मग दगडी खलबत्ता हे पूर्ण नष्ट झाले होते, पण सध्या आता अगदी सिटीमध्ये सहज आपल्याला हे जे आहे तर हे दगडी खलबत्ता किंवा मग पाटे वळवंटे जे आहेत तर ते सहज आपल्याला उपलब्ध होतात, आणि त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप जास्त अशी छान लागते। थोडंसं करायला आपल्याला जो आहे तर थोडा टाईम लागतो, पण त्यानंतर जो बनणारा पदार्थ असतो तर तो खूप छान असा टेस्टी बनतो। इथे जे मिरच्या होत्या तर त्या मी थोड्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्यामुळे जे आहे तर लगेचच बारीक वाटण झालं। अगदी 5 मिनिटांमध्ये मिरच्या ज्या आहेत तर ते व्यवस्थित अशा बारीक झाल्यात। तर तुम्ही जर ते एकाच ठिकाणी राहायला नको म्हणून मधून मधून काय करायचं, जो ठेचा आहे तर तो थोडासा हलवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा, म्हणजे जे थोड्याफार जाड वगैरे मिरच्या राहिल्या असतील तर ते छान असं बारीक होईल। आणि याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी लागते। अगदी हॉटेलमध्ये पण आपल्याला अशा प्रकारचं जेवण खूप यापेक्षाही भारी जरी दिलं तरी ते चवीला चांगलं लागणार नाही, पण जर तुम्हाला ठेचा भाकरी किंवा मग मस्त असं झुणका भाकरी त्यासोबत मस्त असा ठेचा जर दिला तर खायला खूप छान असा लागतो।
तर इथे आता बघू शकता तुम्ही माझं जे आहे तर ते छान असं वाटून झालेलं आहे। तर आता मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये मी आता टाकणार आहे थोडंसं तेल। जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही ठेच्यावरती थोडंसं वरतून खाताना तेल घेतलं तरीसुद्धा चालेल। तर आता आपलं जे तेल आहे तर ते छान असं गरम झालेलं आहे। तर जो ठेचा आपण कुटून घेतला होता तर तो ठेचा आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मस्त त्याला 1 ते 2 मिनिटं फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं। खूप जास्त असं परतायची गरज नाही, अगदी 1 ते 2 मिनिटं त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि लगेचच गॅस जो आहे तर तो बंद करायचा। तर इथे तयार आहे मस्त असा आपला झणझणीत ठेचा किंवा खरडा। चला तर मग छान असं सर्व करूयात। तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। हा नुसताच असा तोंडी लावायला सुद्धा खूप छान असा लागतो। चला तर मग अगदी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।